हॅलो फ्रेंड्स. फ्रेंड्स, तुम्हाला कधी एकटेपणा जाणवतो का? एकटेपणा जाणवतो का? एकटेपणाने आपल्याला खूप त्रास होतो, हो की नाही? पण फ्रेंड्स, एकटेपणाचा आनंद घ्यायला शिका. तुम्ही जेवढं एकटं राहता, त्या क्षणी तुम्ही स्वतःचा विचार करता. एकटेपणाचा आनंद घ्या फ्रेंड्स. एकटेपणाला तुम्ही वाईट समजू नका की मी एकटा आहे, खूप एकटं फील करते आहे. पण त्या क्षणी, ज्या क्षणी तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःशी बोलत असता. तुम्ही स्वतःशी बोललं पाहिजे. स्वतःला तुम्ही जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. जेवढं तुम्ही एकटं राहण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही स्वतःला जाणून घ्या. आपल्या मनामध्ये काय चालू आहे तुम्ही स्वतःला जास्त समजून घ्याल फ्रेंड्स. त्यामुळे एकटेपणाला वाईट समजू नका. एकटेपणा हा खूप छान आहे. दिवसातनं एकदा तरी आपण एकटेपणा फील केला पाहिजे. दिवसातनं एकदा तरी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा एकटं बसायला शिका. एका शांत ठिकाणी एकटं राहायला शिका फ्रेंड्स. एकटेपणा खूप छान आहे, वाईट नाही आहे. स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःला जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी एकटेपणा हा खूप गरजेचा आहे. आपण बोलतो की नाही, माझ्यासोबत कोणी नाही आहे, मी खूप एकटा आहे. सोडून द्या फ्रेंड्स. उलट तुम्हाला स्वतःला जाणून घेण्यासाठी वेळ मिळतो हे आपण विचार केले पाहिजे. एकटेपणा आपल्यासाठी यासाठी आला आहे आपल्या आयुष्यामध्ये, तुम्हाला स्वतःला जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी आलेला असतो, स्वतःला समजून घेण्यासाठी आलेला असतो. त्यामुळे एकटेपणा वाईट नाही. कायम लक्षात ठेवायचं फ्रेंड्स. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स.